नर्मदे हर. आता जगन्नाथाच्या अनेक भक्तांच्यापैकी एक भक्त रघु आरक्षिता याची आपण कथा ऐकूया. भक्तवत्सल भगवान जगन्नाथ भक्ता करता काय काय कामं करतात, काय काय दिव्य गोष्टी करतात, हे आपण जाणून घेऊया. एकेकाळी बंगाल प्रांतात कृष्ण महापात्र नावाचा एक अत्यंत श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं कमला. त्याचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं रघुनाथ. रघुनाथ अत्यंत स्वभावानं चांगला होता. कोणीही येईल घरी त्याची तो अतिशय चांगला सेवा करायचा. स्वभावानं तो अतिशय दानशूर होता. जेव्हा रघुनाथचं वय 16 वर्षाचं झालं तेव्हा त्याच्या पालकांनी त्याच्यासाठी जवळच राहणाऱ्या गंगाधर नावाच्या श्रीमंत माणसाची मुलगी त्याला लग्नासाठी म्हणून ठरवली. तिला 7 भाऊ होते आणि अन्नपूर्णा ही अत्यंत शुभलक्षणी मुलगी होती. दोन्ही कुटुंबांनी मिळून त्यांचं लग्न ठरवलं. रघुनाथ इतका दानशूर होता की त्याने आपली सर्व संपत्ती निर्धनांना वाटली. त्यामुळे तो स्वतःच निर्धन झाला. संपत्ती संपल्यामुळे त्याचे वडील मृत्युमुखी पडले. आईनं अत्यंत त्राग्यानं अग्निप्रवेश करून आपलं जीवन संपवलं आणि रघुनाथ आता एकटाच राहिला. त्याला कळून चुकलं तर की आता आपलं आयुष्य हे निरुपयोगी आहे. तो मनाशी विचार करायचा, या जीवनाचा काय उपयोग होईल. भगवान जगन्नाथ हे प्रत्येक गोष्टीचे संचालक आहेत. लक्ष्मीपती भगवान नीलाचल क्षेत्री राहतात. तिथं जाऊन त्यांना प्रार्थना अर्पण कराव्यात. मी तिथं जाऊन जगन्नाथाचा महाप्रसाद खाऊन आनंदानं जगू शकेन आणि तरी तिथंच जर मला मृत्यू आला तर आनंदच आहे. कारण जगन्नाथपुरीला ज्याला मृत्यू येतो तो मोक्षद्वारी जातो, मोक्ष पावतो. अशा प्रकारे विचार करून तो पुरीला गेला आणि त्याने भगवान जगन्नाथांचं दर्शन घेतलं. जगन्नाथाकडे जाऊन तो म्हणाला, हे भगवान जगन्नाथा, माझे आई वडील आता मृत झालेत. मी एकटाच उरलो आहे. म्हणजेच मी आता अरक्षिता बनलो आहे, अनाथ झालो आहे. कारण माझी काळजी घेणारं आता कोणीच नाही आहे. मी आता रघु अरक्षिता झालेलो आहे. मी आता सर्वस्वी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही माझे मालक झाला आहात. कृपया आता मी तुमचा सेवक असून काहीही माझं तुम्ही करा. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रार्थना तो भगवंतांच्या समोर उभारून म्हणत असे. नंतर तो जगन्नाथपुरी धाम बघायला गेला. त्याने निरनिराळ्या आश्रमांना भेटी दिल्या. कुठं खायला मिळायचं तिथं तो आनंदानं राहायचा. पण दररोज जगन्नाथाचं दर्शन तो घ्यायचा. अशा रीतीने खूप दिवस लोटले. एक दिवस त्याच्या सासऱ्यानं कळलं की रघु आता अरक्षिता बनून पुरीमध्ये भीक मागून आपलं जीवन जगतोय. त्यांना वाटलं की रघु वेडा झाला. त्यामुळं आपली मुलगी अन्नपूर्णेचा विवाह रघुशी करणं त्यांना काळजीचं वाटायला लागलं. अशा माणसाची पत्नी म्हणून ती कशी बरं राहील. त्याने विचार केला की त्यापेक्षा मी एखाद्या दुसऱ्याच मुलाशी अन्नपूर्णेचं लग्न लावून द्यावं. त्याप्रमाणे त्यांनी एक दुसरा श्रीमंत माणूस होता बसू महापात्र, त्याच्या मुलाशी अन्नपूर्णेचं लग्न ठरवलं. लग्न मुहूर्त फाल्गुन महिन्यात होता. आपलं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवल्याचं ऐकताच अन्नपूर्णा फार काळजीत पडली. तिचा नवरा जिवंत असताना दुसऱ्या मुलाशी लग्न करणं तिला मान्य नव्हतं. तिने भगवंतांना प्रार्थना केली, हे भगवान जगन्नाथा, तुम्ही हत्तींचा राजा गजेंद्राला मुक्ती दिलीत जेव्हा तो दुःखात होता. कौरवांनी वाईट वागवलं तेव्हा तुम्ही द्रौपदीचंच रक्षण केलं. आता कृपया करून यावेळेला मला या संकटातनं पार करा. काहीही असं करा की जेणेकरून मी माझ्या पतीला भेटू शकेन. अन्नपूर्णा आता कुणाची तरी मदत मिळते का ते बघत होती. कोणी पुरीला जाणारं भेटतं का, म्हणजे त्याच्यासोबत निरोप पाठवून तिची परिस्थिती
आपल्या पतीला कळवेल. शेवटी तिला काही खेडूत जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी पुरीला जायला निघालेले भेटले. तिने आपल्या पतीला पत्र लिहून कळवलं की माझे वडील बसू महापात्रांच्या मुलाशी माझं पुन्हा लग्न ठरवत आहेत. लग्न पुढील महिन्यात फाल्गुन महिन्यात आहे. तरी तुम्ही तात्काळ आलं पाहिजे आणि मला या असहाय्य परिस्थितीतून सोडवलं पाहिजे. तुम्ही या किंवा येऊ नका, पण हे नक्की की 90 दिवसात तुम्ही जर आला नाही तर मी आत्महत्या करेन आणि त्या आत्महत्येचं उत्तरदायित्व तुमच्यावर राहील. स्त्री हत्या केल्याचा दोष तुम्हाला लागेल. हे पत्र तिनं एका खेडूतासोबत दिलं आणि ती त्याला म्हणाली, कृपा करून हे पत्र जगन्नाथपुरीतील माझ्या पतीला द्या, जो जगन्नाथपुरीत राहून घरोघरी भिक्षा मागतोय. खेडूत लोक निघाले आणि खूप दिवसाचा प्रवास करून ते पुरीला पोचले. भगवंतांचं दर्शन घेतलं, पण त्यांच्या लक्षात होतं रघु आरक्षिताचं पत्र आपण द्यायचं आहे. जो कोणी भेटेल त्याला तो रघुच्या विषयी माहिती विचारी. आणि एक दिवस सिंहद्वाराजवळ त्यांना रघुनाथ भेटला. त्याने रघुनाथला पत्र दिलं. रघुनाथानं पत्र वाचलं आणि त्याला लगेच कळलं की पत्नीची परिस्थिती फारच विचित्र झालेली आहे. परंतु आता तो काय करू शकणार होता? तिने तर 90 दिवसाची मुदत दिलेली होती आणि आता 80 दिवस होऊन गेलेत. केवळ 10 दिवस उरले आहेत. जगन्नाथपुरीहून इतक्या 10 दिवसात आपण तिच्या घरी पोचू शकत नाही. आता त्याची पत्नी नक्कीच आत्महत्या करणार असं त्याला वाटलं. त्याला अतिशय वाईट वाटलं. रघुनाथ मंदिरात गेला. जगन्नाथाला त्याने विनवलं आणि सहाय्य करण्यासाठी त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली. असं करता करता तो तिथंच झोपी गेला. पण भगवान जगन्नाथ हे भक्तवत्सल म्हणून प्रसिद्ध असल्यानं ते आपल्या भक्ताचं हे दुःख सहन करू शकले नाहीत. त्याने ताबडतोब वेताळाला बोलवलं आणि रघुनाथ झोपेत असतानाच त्याला त्याच्या सासऱ्याकडं नेऊन सोडायला सांगितलं. वेताळानं त्वरित त्याला जादूच्या बिछाण्यावर ठेवलं आणि कलावतीपूर नावाच्या खेड्यात घेऊन गेला, जिथं त्याची पत्नी वडिलांच्या बरोबर राहत होती. त्याने रघुनाथाला मुख्यद्वाराजवळ ठेवलं आणि वेताळ परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रघुनाथ बघतो तर काय, सिंहद्वारापाशी झोपलो आणि हे नवीनच कुठं आलो. मी कुठं आहे हे त्या गाव त्याला माहीत नव्हतं. घर कुणाचं आहे ते माहीत नव्हतं. म्हणून त्यांनी जवळून जाणाऱ्या गावकऱ्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कलावतीपूर नावाचं गाव आहे आणि तू कृष्ण महापात्र यांच्या घरासमोर आहेस. रघुनं ओळखलं आणि विचार केला, हे फक्त केवळ भगवान जगन्नाथच करू शकतात, कारण असा पराक्रम करण्याची शक्ती केवळ त्यांच्यातच आहे. सर्व विश्व हे त्यांचं क्रीडांगण आहे. त्यांना हे करणं म्हणजेच मला एका रात्रीत जिथं जायचं तिथं पोचवणं म्हणजे काही विशेष नाही. तो असा विचार करत असतानाच त्याच्या मेहुण्याने दार उघडलं आणि त्याने बघितलं रघु पायरीवर बसलेला होता. त्याचे कपडे मळके होते, अंग मळलेलं होतं, फाटके कपडे होते. त्याने घरात जाऊन लगेच सांगितलं की रघुनाथ आलेला आहे. सगळं कुटुंब त्याला बघायला आलं. अन्नपूर्णेला आपले पतिदेव बघून खूपच आनंद झाला, पण इतरांना मात्र अतिशय राग आलेला होता. त्यांना तिला रघुनाथबरोबर लग्न करून देणं मंजूरच नव्हतं, पण त्यावेळी ते काही नाकारूही शकत नव्हते, कारण तो तिचा पती होता. बाहेरून येणारे काय म्हणतील म्हणून त्यांनी रघुनाथला आत घेतलं. त्याला चांगले कपडे घालायला दिले. बाहेरून वर ते सगळेजण त्याच्याशी खूप चांगलं वागत होते, परंतु मनात त्यांनी पूर्वीपासूनच ठरवलेलं होतं की ह्याचा नाश कसा करायचा. एकदा रघुला मारून टाकलं की अन्नपूर्णाचं त्याच्यापासून रक्षण होईल आणि दुसऱ्या मुलाशी लग्न करायला ती मोकळी होईल. अन्नपूर्णेला न सांगताच त्याने रघुसाठी पंचपक्वानाचं जेवण बनवलं, पण त्यात विष मिसळलं. अन्नपूर्णा खरोखर पतिव्रता स्त्री होती. तिला कुटुंबियांचं वागणं काहीतरी वेगळं आहे हे कळलं आणि तिनं आपल्या नवऱ्याला सावध करण्यासाठी एक चिठ्ठी लिहिली. त्या मिठाईत विष घातलेलं आहे, तरी तुम्ही ते खाऊ नये. आणि ती चिठ्ठी तिनं त्या मिठाईत घालून
जेवण वाढताना त्याला हळूच दिली. जेव्हा रघुला भोजन देण्यात आलं तेव्हा त्यानं प्रथम भगवंतांना ते समर्पित केलं. आता मी उरलेलं प्रसाद म्हणून स्वीकारतो असं म्हणून त्यांनी पहिलाच घास घेतला आणि भगवंतांच्या कृपेनं त्या घासातच त्याला चिठ्ठी सापडली. तेव्हा त्याने ती चिठ्ठी वाचली. तेव्हा त्याच्या मनात एकच गोष्ट आली की आपण भगवंतांचा मोठा अपराध केला आहे आणि त्यांना विष दिलं आहे आपण. अरे अरे अरे, मी काय केलं? हा अपराध तर झालाच, पण आता हा भगवंतांचा प्रसाद आहे, तो मी टाकायचा कसा, नाकारणार कसा? मी मेलो तर ह्या प्रसाद घेऊनच मरेन. एके दिवशी तर मी मरणारच आहे, मग भगवंतांचा प्रसाद खाऊन मरणं कधीही चांगलं. असं म्हणून त्याने प्रत्येक घासाला जगन्नाथाचं स्मरण केलं आणि तो खातच राहिला. जसं जसं मिठाई तो खात गेला आणि विष त्याच्या शरीरात भिनत गेलं आणि तो शेवटचा घास घेताना जमिनीवर कोसळला. त्याचे सासरे आणि इतर घरचे लोक आनंदित झाले की जगू आता मेलाच. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की सकाळ होण्याआधी त्याला जाळून टाकलं पाहिजे आणि जर कोणी काय विचारलं तर त्याला सांगायचं. साप त्याला चावला त्यामुळं तो मेला. जेव्हा अन्नपूर्णेला हे कळलं तेव्हा तिनं त्याच्यासोबत सती जायचं आणि स्वतःचा नाश करून घ्यायचं ठरवलं. तेव्हा ती बसून भगवंतांचं ध्यान करायला लागली. भगवान जगन्नाथांचं सिंहासन हलायला लागलं. भगवंतांना समजलं की आपला भक्त नक्कीच मोठ्या संकटात आहे, म्हणून ते रघुचे रक्षण करायला आले. त्यांनी पाहिलं रघु तर निळा काळा होऊन पडलेला आहे. त्यांनी त्याला आपल्या मांडीवर उचलून घेतलं आणि जसं पिता आपल्या मुलाला घेतो तसं मांडीवर घेतलं आणि त्याच्या केसामधून आपली बोटं फिरवली, हात अंगावरनं फिरवला. भगवंतांचा स्पर्श होताच रघु जागा झाला. जणू काही तो दीर्घ झोपेनंतरच उठला. रघु जागा होताच भगवंत त्याला दिसले आणि भगवंत लगेच अदृश्य झाले. रघुला समजलं की भगवंतानीच आपल्याला विषाच्या परिणामापासून वाचवलं आहे. तो उठून बसला आणि रात्रभर त्याने भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करायला प्रारंभ केला. सकाळी जेव्हा कुटुंबियांनी दार उघडलं तर खोलीत तो बसून जप करत होता. हे बघून त्यांना धक्का बसला. ते एकमेकांना म्हणाले, हे कसं शक्य आहे? एवढं जहाल विष खाऊन तो जिवंत कसा राहू शकतो? ह्याचाच अर्थ हा सामान्य नाही हे जाणवताच ते रघुपाशी गेले. त्याने क्षमायाचना केली. तेव्हा रघु म्हणाला, तुम्हा कोणाचीही चूक नाही, हे माझं कर्म आहे. पूर्वजन्मी नक्की कोणाला तर विष खायला घातलं असेल, म्हणून मला आत्ता हे विष खायला लागलं आहे. माझे भगवान दारुब्रह्म आहेत, त्यांच्या कृपेनं मला हे जीवन परत मिळालं. पुढं तो म्हणाला, मी आता निर्धन झालो आहे, म्हणून तुम्ही अन्नपूर्णेचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावत होता. तुम्हाला तसं व्हावं वाटत असेल तर मला जाऊ द्या, नाहीतर धर्ममार्ग अनुसरायचा असेल तर माझी पत्नी मला परत द्या. असं म्हणून तो जायला लागला. सगळे त्याच्या मागं धावले आणि त्याला थांबवलं. त्यांनी अन्नपूर्णेला विचारलं तिला काय वाटतं, आणि तिच्या इच्छेप्रमाणे त्यांनी तिला शृंगारलं आणि रघुसोबत जायला अनुमती दिली. ती रघुला म्हणाली, तुम्ही माझे पती आहात, स्वामी आहात, तुम्ही जिथं जाल तिथं मला घेऊन जा. असं म्हणल्यावर दोघंही पती पत्नी पुन्हा जगन्नाथपुरीला जायला निघाले. रघु गेल्यानंतर त्याच्या सासऱ्याने बसू महापात्राकडं निरोप पाठवला, आम्ही आमची मुलगी तुमच्या मुलाला लग्नात देणार होतो, परंतु तिचा पती येऊन अधिकार दाखवून तिला घेऊन गेलेला आहे. आम्ही तिला थोपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न विफल झाले. आता ते जगन्नाथपुरीच्या मार्गावर असतील. तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता. असा निरोप मिळताच महापात्राच्या मुलानं सैनिकांना गोळा केलं आणि रघुला पकडून ठार मारण्याकरता पुरीच्या मार्गावर त्यांना पाठवलं. त्यांना थोड्याच वेळात रघु आणि अन्नपूर्णा मिळाले. तू या मुलीला पळवणारा कोण? जर तुला जिवंत राहायचं असेल तर मुलीला इथं सोड आणि पुरीला निघून जा, नाहीतर तुला आम्ही ठार मारू. रघुनं बघितलं की सर्व बाजूला सैनिक आहेत. सगळ्या सैनिकांना बघून अन्नपूर्णा तर खूपच घाबरली आणि ती म्हणाली, आता काय होईल हो? हे सगळे आपल्याला मारून टाकतील, मला पळून नेतील, आता आपल्याला कोण वाचवणार? तेव्हा रघुनं उत्तर दिलं, माझे भगवंत दारुब्रह्म आहेत,
त्यांना ही समस्या दूर करणं काहीच कठीण नाही आहे. ज्यांनी आपल्याला एकत्र आणलं, ज्यांनी मला विषापासून वाचवलं, तेच आत्ताही रक्षण करतील. तू का घाबरतेस? ब्रह्मदेव आणि महादेवसुद्धा भीतीपासून वाचण्यासाठी त्यांच्याच चरणकमलांचं संरक्षण घेतात. जर आपल्याजवळ भगवंत आहेत तर आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही. रघु आपल्या पत्नीला अन्नपूर्णेला असं सांगत असतानाच 2 शक्तिशाली पुरुष 2 घोड्यावर बसून आले. ते शिपायांप्रमाणे दिसत होते. त्यांनी रघुला विचारलं, तुम्ही कुठून आलात? कुठं चाललात? तुमच्यासोबत कोणी नाही आणि बरेचसे सैनिक तुमचा पाठलाग करीत आहेत. तुमची अडचण काय आहे ते सांगा. तेव्हा रघुनं त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. मग त्या दोघांनी त्यांना संरक्षण दिलं आणि सांगितलं, आता तुम्हाला भ्यायचं काही कारण नाही, आमच्यासोबत चला. भगवान जगन्नाथांनी भ्रम निर्माण केला. रघुच्या भोवती जमलेल्या अनेक शिपायांना असं वाटलं की त्या दोघांच्या भोवती सहस्रावधी नारायण उभे आहेत. त्यामुळे ते घाबरले आणि पळून गेले. मग त्या दोघांनी रघु आणि त्याच्या पत्नीला घोड्यावर बसून जगन्नाथपुरीच्या सीमेपर्यंत आणून पोचवले. रघु त्यांचा अत्यंत आभारी होता. त्याने त्या दोघांना दंडवत प्रणाम घातला आणि म्हणलं, तुम्ही जर आला नसतात तर मात्र आम्हाला त्याने मारून टाकलं असतं. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. त्याने काही त्यांना ओळखलं नाही की ते जगन्नाथ आणि बलराम आहेत. का बरं? तो कसं बरं ओळखेल? कधी कधी ब्रह्मदेव आणि इंद्रदेवसुद्धा भगवंतांच्या लीला समजू शकत नाहीत, तर रघु कसं समजेल? रघु आणि त्याच्या पत्नीचं संरक्षण करून ते दोघंही परत नीलाचल धामामध्ये परत आले. काही दिवसांनी रघु आणि अन्नपूर्णा दर्शना घेण्याकरता मंदिरात गेले. रघुला भगवंतांच्या लीलांचं श्रवण करणं फार आवडत असं. तो सर्व आरत्यांना नेहमी उपस्थित राहील. तो आरच्या विग्रहांची काहीतरी सेवा नेहमी करी. तो त्याच्यापुढं जप करी, नृत्य करी, गायन करी. तो नित्य भिक्षा मागे आणि जे काही मिळेल त्यातनं अन्नपूर्णा काहीतरी शिजून भगवंतांना अर्पण करे. ती नेहमी प्रसाद आणि पाणी प्रथम आपल्या पतीला देई आणि उरलेलं काहीतरी स्वतः खाई. ती प्रामाणिकपणे रघुची सेवा करीत होती. अत्यंत पतिव्रता धर्म ती सांभाळून आचरणात आणून वागत होती. रघु सर्व जीवांप्रती कृपाळूपणानं वागत असे आणि सर्व वैष्णवांची उत्साहानं सेवाही करत असे. त्यामुळं थोड्याच दिवसात तो जगन्नाथपुरीमध्ये प्रसिद्ध पावला. तो निर्धन असला तरी त्याच्यात अनेक गुण होते. तो स्वतः भिकारी होता आणि कोणी जर त्याच्याकडं काही मागितलं तर तो त्याला त्वरित देत असे. त्यामुळं त्याचं नाव जगन्नाथपुरीमध्ये सर्वांना माहीत झालेलं होतं. एक दिवस तिथं काही वैष्णव यात्रेकरता आले होते. त्यांनी दर्शन घेतलं भगवंताचं आणि भगवंतांना अर्पण करण्यासाठी ते काही प्रसादाच्या शोधात होते. तेव्हा तिथंच राहणाऱ्या एकानं सांगितलं, रघु आरक्षिताच्या घरी जा, तो तुमचा पाहुणचार चांगला करील, कारण तो वैष्णवांना नेहमीच आदरानं वागवतो. जेव्हा ते त्याच्या घरी पोचले तेव्हा त्यांना पाहून रघुला आनंद झाला की इतके साधू एकाच वेळी आपल्याकडे आले आहेत. त्याने त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा. तेव्हा सगळे साधू म्हणाले, आम्ही फार भुकेलो आहोत, आम्हाला प्रसाद मिळावा. रघुला आश्चर्य वाटलं, आता काय करायचं? आपल्याकडे तर पैसेही नाही आहेत. मग ह्या साधूंची सेवा कशी करणार? त्याने त्याच्या पत्नीला विचारलं. तेव्हा पत्नी म्हणाली, काही काळजी करू नका, मी तुम्हाला माझे दागिने देते, ते सावकाराला देऊन तुम्ही पैसे घेऊन या. त्यातून या वैष्णवांचा आपण चांगल्या प्रकारे सत्कार करू, त्यांना चांगल्या प्रकारे जेवायला घालू. रघु म्हणाला, मी तर एक भिकारी आहे आणि हे मौल्यवान दागिने घेऊन जर मी सावकाराकडे गेलो तर तो समजेल की मी हे चोरून आणलेत. मग तो पोलिसांना बोलवेल. त्यापेक्षा तूच जा आणि पैसे घेऊन ये. पतीची आज्ञा ऐकून ती लवकरच सावकाराकडे गेली. तो सावकार काही चांगला नव्हता, लोभी होता. तो तिच्या सौंदर्यानं मोहित होऊन तिच्याकडं आकर्षित झाला आणि तिला म्हणाला, तुला तुझी दागिने विकण्याची काही गरज नाही, मी तुला पैसे देतो आणि त्याऐवजी तू मला तुझं उपभोग घेऊ दे. हे ऐकून ती पळतच सुटली आणि घरी येऊन पतीला तिनं सगळं काही सांगितलं. तुम्ही माझे पती आहात, तुम्ही मला आज्ञा कराल तसं मी वागेन. रघु म्हणाला,
आत्ता आपल्या समोर समस्या आहे की साधूंची सेवा करणं महत्त्वाचं आहे, तर त्यासाठी जे आवश्यक आहे ते तू कर. तू त्या सावकाराचं म्हणणं मान्य कर आणि त्याच्याकडनं हवा तो शिधाण. मग अन्नपूर्णा त्या सावकाराला गेली आणि पैसे घेऊन परत आली. तिनं त्या सावकाराला सांगितलं, आज रात्री तुम्ही माझ्याकडे या, मी तुमची सर्व इच्छा पुरी करेन. सावकाराने पैसे दिले. तो आनंदी झाला. रघुनं जगन्नाथाच्या महाप्रसादातील अनेक पदार्थ आणले आणि साधू लोकांना भरपूर खाऊ घातले. ते पण महाप्रसाद खाऊन तृप्त झाले. त्यांनी रघुच्या दानशूरपणाचं कौतुक केलं, त्याला अनेक आशीर्वाद दिले आणि ते निघून गेले. संध्याकाळ झाली. रघु पत्नीला म्हणाला, आता तो सावकार येईल तेव्हा तू त्याची चांगली सेवा कर. माझी करतेस त्यापेक्षा 100 पट अधिक त्याची सेवा कर. असं म्हणून तो दुसऱ्या खोलीत निघून गेला. अन्नपूर्णेनंही चांगला शृंगार केला, उत्तम वस्त्र घातली आणि तिच्या खोलीत त्या सावकाराची ती वाट बघायला लागली. सावकार आल्यावर ती म्हणाली, आपण या खोलीत यावं, इथं दुसरं कोणीही नाही, कोणतीही भीती मनात बाळगू नका. परंतु ती असं बोलताना तिच्या मनात अखंड भगवंतांचं नामस्मरणच चाललेलं होतं आणि तिची दृष्टी भगवंतांच्या विग्रहावर ध्यान लावून होती. हे भगवंता, हे स्वामी, तुम्ही द्रौपदीला संरक्षण दिलं त्याचप्रमाणे मलाही द्या. सावकारानं खोलीत प्रवेश केला आणि बघितलं की अन्नपूर्णा आनंदानं बसली आहे, पण ती एकटी नव्हती. भगवान हरी मंचकावर होते आणि ती त्यांच्या मांडीवर बसलेली होती. ती आता भगवान हरी आणि लक्ष्मी देवीप्रमाणे भासत होती किंवा शिवपार्वतीप्रमाणे ती वाटत होती. तो विचलित झाला. तेव्हा त्याला एकदम साक्षात्कार झाला. इथे तर आगीप्रमाणे जळत आहे. मी काय केलं? मी आगीत उडीच घ्यायचा प्रयत्न करतोय की काय? मला अन्नपूर्णेविषयी अशा भलत्याच कल्पना मनात का आल्या? ती तर माझी आई आहे. असा विचार करतच तो तिच्या वारंवार पाया पडायला लागला. त्याचं हे वागणं पाहून अन्नपूर्णा चकित झाली. तिला वाटलं, हा सावकार माझा उपभोग घेण्याची इच्छा धरून आला होता आणि आता माझं पाय धरतोय. तिला काही समजेना. ती त्याला म्हणाली, तुम्ही माझ्या पाया का पडताय? हे काही चांगलं नाही, कृपया उठून बसा. तेव्हा तो म्हणाला, हे पवित्र स्त्रिये, पतिव्रते, कृपया मला क्षमा कर. मी तुझा पुत्र आहे. जर पुत्रानं काही अपराध केला तर त्याला माता क्षमाच करते. मी इतका मूर्ख आणि निर्दयी होतो की मला कळलंच नाही की तू इतकी पवित्र आणि पतिव्रता स्त्री आहेस. मला क्षमा कर आणि आशीर्वाद दे. रघु दुसऱ्या खोलीत वाट पाहत होता. त्याला वाटत होतं की आपली पत्नी त्याची सेवा योग्य प्रकारे करते का नाही. त्याला खात्री करून घ्यायची होती की त्याला वचन दिल्याप्रमाणे ती सेवा करते की नाही, नाहीतर आपण त्याच्या ऋणात राहू. त्याने पाहिले की सावकार अन्नपूर्णेच्या पाया पडत होता. शेवटी त्याने त्याला विचारलं, अहो तुम्ही हे काय करताय? पाया का पडताय? उठा. तो सावकार उठला आणि आता त्याच्याही पाया पडू लागला. तो म्हणाला, तुम्ही किती भाग्यवान आहात. जरा पहा, जगाचे स्वामी हरी तुमच्या पत्नीला आपल्या मांडीवर घेऊन बसले आहेत. त्यांनी पाहिलं तर भगवान हरी तेथून अदृश्य झाले होते. ते तिघे मात्र भगवत प्रेमानं भावविभोर झालेले होते. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि भगवंतांचे गुणगान केलं. सावकाराने त्यांना खूप संपत्ती दिली. त्यामुळं रघु आणि त्याची पत्नी यांनी स्वतःला भगवान जगन्नाथाच्या सेवेत समर्पित केलं आणि मृत्यूनंतर दोघंही वैकुंठाला गेले. अशा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा, भक्तांचं रक्षण करणारा हा भगवान जगन्नाथ आहे. तेव्हा आपण जेव्हा जाल तेव्हा अत्यंत श्रद्धेनं त्याचं दर्शन घ्या आणि त्याचा जास्तीत जास्त सहवास मिळेल असं बघा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.